आत्ता वाजला आहे 1:15, मध्यरात्रीचा 1:15 वाजलेला आहे. आणि मी इथे श्रीगोंद्याच्या थोडंसं श्रीगोंदा इकडून 10 मिनटावरती आहे. तर रात्रीचे जेवायला आम्ही थांबलेलो आहोत. मी बदली ड्रायव्हिंगचं काम करतो आहे पार्ट टाईम. म्हणजे मला वेळ मिळेल तेव्हा मी बदली ड्रायव्हिंगचं काम करतो माझ्या वेळेनुसार. तर आज मला सुट्टी होती म्हणून वेळ मिळाला, तर मला एक विचारणा झाली म्हणून मी आलो. तर आता ह्यांना ड्रॉप केलं की मला ती गाडी घेऊन परत पेणला यायचं आहे. आता किती वाजतील मी लगेच निघणार आहे. अजून एक 10 मिनटं म्हणजे 1-2पर्यंत वगैरे मी निघेन. तर भेटूया. तुम्हाला एक परिसर दाखवतो. श्रीगोंद्याच्या अलीकडेच एक हॉटेल आहे, गार्डन रेस्टॉरंट आहे, नाव आहे अनन्या. खूप मस्त आहे. तुम्हाला परिसर दाखवतो. जेवणामध्ये मी पनीरची भाजी आणि रोटी घेतली आहे. खूप मस्त चव आहे. आता मी आहे श्रीगोंदा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये आहे ते माहिती असेलच. पण इथे मी नवीन एक गंमत बघितली आहे. एक ग्राहकांना बसण्यासाठी जागा केलेली आहे. म्हणजे रेल्वेचा डबा कसा असतो त्या टाईप बनवलेला आहे. आणि डब्यांना गावांची नावं दिली आहेत. तुम्ही बघू शकता आपण आता कुठे आहोत आणि डब्यांना कोणती नावं दिली आहेत ती फार गमतीशीर आहे. म्हणजे इथे चिपळूण दाखवत आहे. चिपळूणचा डबा, सावंतवाडी आहे, राजापूर, रत्नागिरी. तर इकडे हे बघून फार गंमत वाटते, मजा येते, मस्त. मगाशी खूप लाईटिंग होतं त्यामुळे मला मगाशी करायला हवं होतं असं मला खंत वाटते. पूर्ण दगडी चिऱ्यामध्ये हे केलेलं आहे. लाईट लावून तर आपण दाखवू शकतो. खूप मस्त भव्य असं बांधलेलं आहे. महाद्वार केलेलं आहे, मोठं गेट केलेलं आहे. इथे बघू शकता वारली पेंटिंग केलेलं आहे. एंट्री आपण इकडनं घेतली. 1:30 वाजलेलं आहे, आता बंदच होणार ना. बघा इथे लगेच अंधार होताना लगेच CCTV लागली, कॅमेरे ऑटोमॅटिक चालू झाले. तर ते गेट झाले बंद. मला वाटते जायचं कुठनं. हे गेट बंद करून ठेवलेलं आहे. तर मला परत वळसा घालून जायला लागणार. तर हे जे आहे ते हॉटेल आहे. हॉटेल अनन्या प्युअर व्हेज दिले तर खरं इथे प्युअर व्हेज, पण आतमध्ये नॉनव्हेज मिळतं आहे. असू दे. तर तुम्ही इथे ह्या रस्त्याला आलात तर नक्की विजिट करा. खूप छान आहे आणि परिसर ॲम्बियन्स पण खूप छान आहे. मग असे आलो तेव्हा खूप मस्त लाईटिंग होतं, तेव्हा खरं करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. मध्यरात्रीचा 1:30 वाजला आहे. 1:35 झालेली आहेत. आता जेवण झालेलं आहे. आता थोडं पुढे जातो आहे. 10 मिनटावरती आहे श्रीगोंदा. चला. आणि थंडी बऱ्यापैकी आहे. रात्र आहे ना. 10 मिनटावरती श्रीगोंदा आहे.
त्यांना ड्रॉप केलं की मी परत पेणला निघणार लगेच. रहदारी आहे इथे, म्हणजे असं वाटलं नाही की असं दीड वाजल्या तर काय, तर आहे बऱ्यापैकी आहे. सुनसान रस्ता नाही, पण मला एक जो पॅच होता ना तो मला बराच सुनसान वाटला. म्हणजे ॲक्च्युली तर मला परत जाताना काय प्रश्न पडला काय करायचं, कारण मी एकटाच आहे गाडीमध्ये. मित्रांनो, माझा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. किती वाजतील माहिती नाही, पण आता आता साधारण 2:30 वाजलेले आहेत, 2:30 पावणे 3. हळूहळू उजाडतंय आता. आता घाट उतरायला मी सुरुवात करतोय. हा छोटासा ट्रॅव्हल व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या.